नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनला भरधाव कारने धडक दिल्याने 6 विद्यार्थी जखमी झाले आहेत. करंजी कांजी परिसरात घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तत्काळ मदत करत जखमी विद्यार्थ्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. वर्धा जिल्ह्यातील करंजी काजी परिसरात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्कूल वाहनाचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिंदोडा येथील विद्यार्थी हिम्मत सिंग शाळेत जात असताना त्यांच्या स्कूल व्हॅनला एका कारने जोरदार धडक दिली. या अपघातात 6 विद्यार्थी जखमी झाले असून अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय वाहनाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अपघात नेमका कसा झाला, कारचा वेग किती होता आणि यात कोणाची चूक होती याचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या अपघातात 6 विद्यार्थी जखमी झाले असले तरी वेळीच उपचार मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेचा सखोल तपास सेवाग्राम पोलीस करीत असून शालेय वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.